सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यामधल्या अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईमधल्या धरणांमध्ये 40 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे। 7 धरणांमधील उपयुक्त जलसाठा 14%वर। पावसाचं आगमन लांबलं तर पाणी टंचाईची चिंता। संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमधील सुमारे 1000 विहिरींच्या साफसफाई आणि पुनरुज्जीवनाचे आदेश। 10% पाणी कपात लागू असतानाच पर्यायी पाणी स्रोतांवरती भर दिला जातोय। आयुक्त अश्विनी भिडे यांचे 26 वॉर्ड अधिकाऱ्यांना विहिरींमधल्या गाळ उपसण्याचे निर्देश। गोंदिया शहराला 2 दिवस कमी दाबानं होणार पाण्याचा पुरवठा। डांगोर्ली घाट या ठिकाणी विहिरीवरील वीज केबल जळाल्यामुळे पाणी पुरवठा कमी दाबानं होणार आहे। अल निनोच्या पार्श्वभूमीवरती रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झालाय। कृषी सभापतींनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। अल निनोमुळे मान्सूनवरती परिणाम होण्याची भीती आहे। शेतकऱ्यांना सावधगिरीच्या सूचना देण्याचे कृषी विभागाचे निर्देश। नुकसान टाळण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन। शहापूर तालुक्यामधील कसारा गावामध्ये तीव्र पाणी टंचाईमुळे हाहाकार माजलाय। 40 ते 50 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा ठप्प झालाय। बंधारा परिसरामध्ये विकासकाकडून ब्लास्टिंग करण्यात आल्यामुळे पाणीसाठा कमी झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। तळा आटलाय ना, मग त्याच्यामुळे आता पाणीच नाही, तर मग काय करायचं आता? एवढे दिवस तर नव्हतं, पण आता हाय अडचण। किती दिवसापासून पाणी येत नाही? आता 8-10 दिवस झाले तसं पाणीच नाही आम्हाला। आता सध्या तुम्ही धुण्यासाठी किती लांब आले होते? 2-3 किलोमीटर आलोय आम्ही। मग घरातली कामं तर कसं काय? आता घरातले कामं टाकून आता कपडे तर धुणंच बाकी, पाणी आणणंच बाकी। धाराशिवच्या परांडा तालुक्यामधल्या कांदलगाव या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे लिंबाची बाग उद्ध्वस्त झाली आहे। या बागेमधील तब्बल 110 झाडं वाऱ्याच्या तडाख्यामुळे उन्मळून पडली। या नुकसानीमुळे शेतकरी कांतीलाल मुळे यांच्यावरती आर्थिक संकट ओढावलंय। पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी। लिंबुनीच्या मागं 2-3 दिवसापूर्वी वारं सुटलं, सगळी झाडं पडले। ते आम्हाला लवकरात लवकर मदत पाहिजे। नुकसान भरपूर झालेलं आहे आमचं। किती झाडं होते? 110 झाडं होती। काय शासनाचा माणूस कोण आलता का नव्हता? कोण आलेलं नाही। पंचनामा वगैरे? पंचनामा बी केला नाही। बेळगावच्या तवंदी घाटामध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस। पुणे बंगळुरू महामार्गावरती पाणी साचलं। महामार्गावरच्या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय। कर्जमाफीचा लाभ न मिळणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहन अनुदान 1 लाख रुपये द्यावं, तसंच कर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील मदत द्यावी। अण्णा हजारे यांच्या लोक आंदोलन न्यास संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। बरेच शेतकरी हे कर्जमाफी बँका देत नसल्यामुळे ते कर्ज घेऊ शकलेले नाहीत। अशा बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर राहावं लागणार आहे। त्याच्यामुळे आपण मुख्यमंत्री साहेब यांना असं निवेदनात मागणी केलेली आहे की जे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या 34 व्यक्तींच्या वारसांना सरकारचा दिलासा। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 3,40,00,000 निधी मंजूर। प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत। नाशिकच्या TCS प्रकरणामधील लैंगिक छळ आणि धर्मांतर या प्रकरणामधील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणी इम्तियाज जलील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। SIT कडून जलील यांना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं। मतीन पटेल यांची आतापर्यंत 3 वेळा चौकशी झाली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या भेसळ विरोधी कारवायांचं दूध उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय। धाराशिवच्या भूम तालुक्यामधील शेतकऱ्यांनी फटाके फोडून समर्थन केलं। दुधामध्ये होणारी भेसळ थांबली तर शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळेल अशी अपेक्षा आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यामुळे दूध भेसळ बंद असून तुकाराम मुंडे यांना साखर आयुक्त करण्याची देखील मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये दारूकांडाचा केंद्रबिंदू नेस्तनाबूत करण्यासाठी ट्रॅक्टर ब्रेकर मागवण्यात आलेला आहे। इथलं घर आणि दारूचा अड्डा जमीनदोस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे। मुंबईच्या पायधुनी इथल्या डोकाडिया कुटुंबामधल्या 14 जणांच्या मृत्यूचं गूढ पुन्हा एकदा वाढलंय। कलिंगड कापण्यासाठी वापरलेली सुरी तसंच ताट भांडी यावरती कुठेही झिंक फॉस्फाईड सापडलेलं नाही, त्यामुळे संशय बळावला। घरामध्ये सापडलेल्या उंदीर पळवण्याच्या हर्बल औषधामध्ये देखील झिंक फॉस्फाईड नसल्याचं फॉरेन्सिक अहवालामधून समोर आलंय।
गोंदियाच्या आमगाव रेल्वे स्थानकावरती आरपीएफची मोठी कारवाई. रेल्वेमधून गांजाची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली. संबंधित व्यक्तीच्या हालचालींवरती संशय आल्यामुळे चौकशी करण्यात आली आहे. आरोपीकडून 1 लाखांचा गांजा जप्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये पार पडणाऱ्या नीट परीक्षा पूर्वतयारीचा आढावा घेत आहेत. परीक्षा केंद्र सुरक्षा तयारीचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जातोय. नीटच्या पेपरफुटीमुळे या बैठकीला विशेष महत्त्व. आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या बेस्टची राज्य सरकारकडे मदतीसाठी धाव. बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र. निवृत्त कर्मचाऱ्यांचं ग्रॅज्युइटी आणि विशेष इतर जी देयकं आहेत ती देण्यासाठी विशेष निधी द्यावा अशी ही मागणी. अद्यापपर्यंत रिक्षाच्या भाडेवाढीचा कुठलाही प्रस्ताव नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण. सीएनजी मधल्या झालेल्या दरवाढीमुळे रिक्षा टॅक्सी संघटनांकडून आरटीओला दरवाढ करण्याच्या संदर्भात पत्र. अद्यापपर्यंत आमच्याकडे रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव आलेला नाही. रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव हा परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे येत नाही. आमचे जे सेक्रेटरी आहे संजय सेठी त्यांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची एक बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये तो निर्णय होतो, परंतु अद्यापर्यंत माझ्याकडे तरी तो प्रस्ताव आलेला नाही. गडचिरोलीमध्ये दुसऱ्या दिवशी देखील शेतकऱ्यांसाठी आंदोलन कायम आहे. प्रस्तावित विमानतळ आणि जेएसडब्ल्यू प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण होत असल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. 20 पेक्षा अधिक गावामधल्या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठिय्या. जालन्याच्या परतूर तालुक्यामधल्या सातोना या ठिकाणी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारचा निषेध. कर्जमाफीमधल्या जाचकटींवरती आक्षेप घेण्यात आलाय. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन. इंधनाची दरवाढ आणि महागाई याच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका. चुलीवर स्वयंपाक बनवून शिवसेना महिला आघाडीची सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. बीड जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरामध्ये रेडा आणून अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या ग्रामस्थांनी आंदोलन केलंय. वाघोली गावामधले ग्रामस्थ आक्रमक झाले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत दिला जाणारा पुरस्कार मॅनेज केल्याचा आरोप आहे. बीडीओ विठ्ठल नागरगोजे यांच्यावरती आरोप. जळगाव शहरामधल्या मेहरुण तलाव प्रदूषणाच्या विळख्यात. प्रदूषण थांबावं यासाठी तलावामध्ये जाऊन जलसमाधी आंदोलन. तलावामध्ये दूषित पाणी सोडू नका, कचरा न टाकण्याचं पर्यावरण प्रेमी वाणी यांचं आवाहन. यवतमाळमध्ये साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी. ऐन वेळेला उमेदवारी माघारी घेतल्यामुळे काँग्रेस पक्षानं सध्या ही कारवाई केली आहे. बिनविरोधाची धडपड आणि माघार नाट्यावरती एका दिवसामध्ये 150 कोटी रुपयांचा खर्च. खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप. तर विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारामध्ये भाव ठेवून आले. कोकण, संभाजीनगर, पुणे इथे झालेले व्यवहार लोकशाहीसाठी घातक असल्याची राऊतांची टीका. ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या हकालपट्टीच्या नंतर बाळ माने पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे. यापुढे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ऐकणार, तर लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची बाळ मानेंची माहिती. कोकणामधील माघारीसाठी 25 कोटी रुपयांची डील. संजय राऊत यांचा गंभीर आरोप. बीकेसी मधल्या एका हॉटेलमध्ये 15 कोटी रुपये दिले गेले, राऊतांचा दावा. तर संजय राऊतांचे आरोप बाळ माने यांनी फेटाळले. कोकणामधल्या जागेवरून कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले. त्यातले 15 कोटी रुपये बीकेसीतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले. विचारा तुम्ही जाऊन, विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर. राऊत साहेबांना विनंती आहे, राऊत साहेब माझं म्हणणं, तुम्ही जबाबदार आहात. कुठे काय काय बोलावं आणि काय हा चेष्टेचा विषय. असे काय खिरापतीसारखे कुठे पैसे असतात का? काही गोष्ट नीतीची असतात, वास्तवाची असतात. आता त्या ठिकाणी जर पराभव दारुण होऊन जर पक्षाची हानी झाली असती ती किती कोटीच्या वर गेली असती. त्याच्यापेक्षा यशस्वी माघार घेणं राजकारणामध्ये शहाणपणाचं असतं. कोकणामधल्या जागेवरून माघार घेतल्याच्या नंतर बाळ माने आणि विनायक राऊत या कोकणामधल्या 2 नेत्यांमध्ये चांगली जुंपली आहे. ऐन मोगाच्या वेळेला बाळ माने यांनी गद्दारी केली, विनायक राऊतांची टीका. अजून एक गद्दारीचा रेडा बळी पडलेला आहे. माननीय उद्धव साहेबांनी
स्वतःच्या सख्या भावाप्रमाणे त्याला वागवलं, मान सन्मान दिला, प्रत्येक गोष्ट मान्य केली आणि आज ऐन मोक्याच्या वेळेला बाळमानेने गद्दारी करून उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला. विनायक राऊत यांनी पालघर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती पैसे घेतले, बाळ माने यांचा सवाल. तर कोकणामध्ये शिवसेनेची वाट लावण्याचं काम विनायक राऊतांनी केल्याची बाळ मानेंची टीका. फर्न हॉटेलच्या हायवेच्या वरती अनेक मोठी डील झाली, त्याच्यात विनायक राऊत साहेब तुम्ही किती पैसे घेतले हे लोकांना सांगा. तर आपली निवडणूक, आपण उमेदवार, तुमचं पालघरला फर्न हॉटेलवर आहे काय? त्यावेळेला त्यांनी कोट्यवधी रुपये घेतले. कलपट्टी करण्यामध्ये माझं तर उलटं म्हणणं आहे, ह्यांनी शिंदे सेनेकडे सुपारी घेतली की शिंदे सेनेला कोकणामध्ये बाळमाने नको आहे आणि त्यामुळे विनायक राऊत हे शिंदे सेनेचे भाट आहेत. ठाणे पालघर विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आलेले रवींद्र फाटक हे जिल्हाधिकारी कार्यालयात. रवींद्र फाटक यांना विधान परिषद निवडणूक विजयाचं प्रमाणपत्र देण्यात आलं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अभिजित पवार यांनी माघार घेतल्यामुळे रवींद्र फाटक बिनविरोध. धैर्यशील मोहिते पाटील यांनी केसानं गळा कापला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीवरून बंडाची भूमिका घेतली. मुलाची उमेदवारी नक्की होत असताना वसंत देशमुख यांना उमेदवारी द्यायला लावल्याचाही आरोप आहे. माजी चिरंजीव जीवन जानकर यांची उमेदवारी फायनल केली, त्यावरती अर्जुनशिव मोहिते पाटलांनी सुद्धा सही केली. आणि असं असताना 2 दिवसांनी पुन्हा वसंत नानाचा फॉर्म भरणं हे आम्हा सगळ्या मंडळीला खटकणारं होतं. एक तऱ्हेनं म्हणजे मोहिते पाटलांनी माझा केसानं गळा कापला. परभणी हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधलं बंड कायम आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांच्या समोर सुशील देशमुख यांची उमेदवारी कायम. आम्ही खूपदा समजावून सांगितलं पण सुशील देशमुख यांनी ऐकलं नसल्याची विवेक नावंदर यांची प्रतिक्रिया. जळगाव विधान परिषदेमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी कायम. शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची उमेदवारी कायम. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या समोर महाविकास आघाडीसह रेश्मा काळे यांचं आव्हान. माघारीचा जर प्रश्न असता तर मी कालच माघार घेतली असती, पण मी जसं काल म्हटलं की हा माझा स्वाभिमानाचा विषय आहे, म्हणून मी माझं काही पाठिंबा आणि काही माघार घेतलेली नाही आहे. एकच महिला असून मला माझ्या निर्णयावर अभिमान आहे की एक महिला म्हणून मी हे ठाम ठेवलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून दबाव तंत्राचा वापर. काँग्रेस आमदार नाना पटोले यांचा आरोप आहे. गुंडाराज, जंगलराज आणि भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्याची नाना पटोलेंची टीका. महाराष्ट्रातलं राजकारण आता कधी नव्हे, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्या विचाराला संपुष्टात आणलं गेलेलं आहे. गुंडाराज, जंगलराज, भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र, अशा पद्धतीचा हा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली आणि याचवरून भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसनं आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला देखील अशोक चव्हाण यांनी दिलाय. महायुतीमधील अनेक सदस्य नाराज आहेत, त्याची मदत होईल. सांगली सातारा विधान परिषदेचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा दावा. निवडणुकीमध्ये विजय होणार असल्याचाही त्यांनी विश्वास व्यक्त केला. माजी खासदार नवनीत राणा यांचा राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे. नवनीत राणा यांनी बुधवारी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकमेकांवरती टीका करणाऱ्या सत्तार आणि संजय शिरसाट यांचा एकाच गाडीमधून प्रवास. पालकमंत्री निधी देत नसल्याची अब्दुल सत्तार यांनी संजय शिरसाट यांच्यावरती टीका केली होती.